नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। आज आपल्या पुसद शहरामध्ये माजी खासदार किरीटजी सोमय्या यांचं आगमन झालेलं आहे। यापूर्वी सुद्धा त्यांनी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे तळ ठोकला होता। त्यावेळी सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर चर्चाही पुसद शहरामध्ये झाली होती। विषय होता जे अवैध जन्म प्रमाणपत्र आहे त्यासंबंधीचा। आता महत्त्वाचं म्हणजे त्याचीच विचारणा करण्यासाठी त्यावेळी जे डॉक्युमेंट पुसद शहर पोलीस स्टेशन येथे आणि तहसील कार्यालय नगरपालिका यांच्या अंतर्गत जमा करण्यात आलेले होते त्यावर काय नेमकी या अधिकाऱ्यांमार्फत कर्मचाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे तेच नेमकं विचारण्यासाठी या ठिकाणी माजी खासदार किरीटजी सोमय्या येथे आलेले आहे। सद्यस्थितीमध्ये जे पुसद शहर पोलीस स्टेशन आहे एक प्रकारे छावणीचे स्वरूपच त्याने प्राप्त केलेले आहे। आता जी चर्चा आहे ती आपल्या पोलीस स्टेशन जे शहर आहे जे पोलीस निरीक्षक जे त्यांचं कक्ष आहे त्यामध्ये सुरू आहे। सद्यस्थितीमध्ये कक्षामध्ये पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे साहेब, मुख्य अधिकारी वायको साहेब, तसेच तहसीलदार महादेव जोरवर साहेब आणि जे भाजपा पदाधिकारी कर्मचारी हे अंदर चर्चा मीटिंग करत आहे अशी आपल्याला आपल्या सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। लवकरच आपण त्यांचीही मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू, परंतु सद्यस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमा झालेले आहे। त्याचप्रमाणे माजी खासदार किरीटजी सोमय्या यांचे जे सुरक्षा सैनिक आहे ते सुद्धा येथे मोठ्या प्रमाणावर तैनात झालेले आहे। लवकरच या विषयासंबंधी अतिरिक्तही माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचवू। बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद। पुसद पोलीस स्टेशन येथे आणखीन 23 लोकांनी फर्जी दस्तावेजद्वारा जन्म प्रमाण प्राप्त केले, त्याचे पुरावे मी दिले आहेत। एकंदर 200हून अधिक असे पुरावे सापडले आहेत। जो गुन्हा दाखल झाला आहे काही दिवसात ही संख्या 100 आरोपीची होणार। महाराष्ट्रात ज्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही ते घुसखोर आहे, काही बांगलादेश असेल, कोणी रोहिंग्या असेल, ज्यांनी खोटे कागदपत्र दिले फर्जी आणि जन्म प्रमाणपत्र मिळवलंय, आता एकालाही आम्ही सोडणार नाही। याच्या अगोदर 1.5 वर्ष न्यायालयामध्ये होते, 1.5 वर्ष झाले या नगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्याकडे येऊन। तर याच्या अगोदरचे जे न्यायालयामध्ये जे जन्म नोंद आहे झाले न्यायालयामार्फत त्याच्याबद्दल काय करणार? एक होतं की 2024च्या आधी जे मॅजिस्ट्रेट ज्युडिशियल आपण म्हणतो तिथं हा प्रोसेस होता। त्या संबंधात कुणाची हरकत असेल तर उच्च न्यायालयात जावं लागतं। तहसीलदार कार्यालयाला अधिकार मिळाल्यानंतर महाराष्ट्रात एकदम 2,24,000 अर्ज आले, 50,000 तर रद्द करण्याचा आदेश पण निघाला। आणि ती जी मोहीम घेतली होती हातात बऱ्यापैकी सफलता मिळाली आहे। इथे राहणारे त्यांना जन्म प्रमाणपत्र आहे तर नसेल तर मिळेल, पण ज्यांच्याकडे हितलं त्यांचा वडिलांचा नाही, आईचं नाही, भावाचा नाही, बहिणीचं नाही, कुणाचंच नाही आणि त्यांनी जर फर्जी बनावट केली तर त्यांना सोडणार नाही।